हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर गाईज आम्ही आलो आज मालवणला. काल मी ब्लॉगच केला नाही, खूप दमलेलो, झोपलेलो मी, म्हणून काल ब्लॉग केला नाही. आणि आमची रूम आहे अशी. आता आम्ही चाललो तिथं बाहेरचा व्ह्यू दाखवतो ना रूम मधला. बाबू ऐकत नाही, दिसत नाही धावतात. भाऊ बसला इथं, हे बघा. आम्ही बोट मध्ये आलो आणि निघलो. आम्ही आता बघू शकता, हे बघा सगळी मंडळी बसली. दिदी आहे, भाऊ बाबू तिथे बसले, हे बघा. आयलंड आहे, हे बघा, यो सुनामी आयलंड. पाणी आणि मध्ये पूर्ण गाव आहे. त्या साईडला समुद्र आहे, सगळी खाडी आहे. म्हणजे मधूनच गाव आहे. आलो तरी समजलं नाही. हा कुठला गाव आहे? तिन्ही साईड याला इथूनच जायला लागतं तर रस्ता वेंगुर्ला साईडला ना खारं पाणी आहे, मध्ये थोडं पाणी. म्हणजे आता आपण राहतो ना, थोडं पाणी आहे. तिन्ही साईडने खारं पाणी आहे. त्रिवेणी संगम बनलेला. आता हे भरती आहे म्हणून तुम्हाला दिसत नाही. संध्याकाळच्या वेळेला आता 4च्या नंतर जर बघितलं तर पूर्ण आयलंड तयार होणार. तर काही इथं होतं आयलंड तयार होतं तशी. पूर्ण बेट तयार होतं 1 ते 2 किलोमीटरचं. पूर्ण 1 ते 2 किलोमीटरचा होतं पक्ष्यांसाठी. बोलतं काही तिकडे जातात ते सुरमई आणि पकडायला जातात. तुम्ही तर काही तर आम्ही वेगळेच इथे चालू पाहिजे, कारण की ते मागचे पॉईंट होते सर्व काही बंद केलं, कारण की पाणी खवायला नाही जास्त म्हणून बंद केलं. काय तुम्ही बघा, पाणी खवायला म्हणून आम्ही तिथे आतमध्ये नेलं नाही आम्हाला. तर पुढच्या पॉईंटवर चाललं तर तिथे जाऊनच मिळूया डायरेक्ट. तर काय तर आम्ही इथलं काय आलोय, तर याला मिनी केरळ बोलतो, याला मिनी केरळ नाव दिलंय, बघू शकता. असं आलो तर आम्ही फिरून. बोट आहे, स्पीड बोट. तर काही राईड्स चालेल. आम्ही पण जाणार राईड्स करायला, तिथे जाऊ. आता बघा फोटो काढतात वरती, सर पडली बिडली पाहिजे पाण्यात. तर काय आता आम्ही आलो तिथं खाडीत वाटतं, बघू शकता. फिशिंगचं चाललंय सर्व काही. फिशिंगला खूप चान्स आहे. तुम्ही येऊ शकता इथं फिशिंग करण्यासाठी. तिथं मासे लागतात मोठं. हे बघा किती भारी आहे. तर मी जरा फोटो काढून झाल्यावर येतो वापस. पाणी भरलंय खूप, हे बघा. तर आम्ही आता आलो सुनामी आयलंडवर, बघू शकता. पण इथं खूप पाणी भरलं. तर इथं राईड्स भाऊ सर्व बद्दल नाही करायची. तर आम्ही डायरेक्ट पॅराशूटमध्ये जाणार. बघा करतात इथं राईड्स सर्व. मला ही बाईकमध्ये बसत होतं. किती पाणी भरलंय बघा. इथं माणसं काका ब्लॉग मध्ये आणि बघा किती सर्व पाणी उतरले. आम्ही पण, माझं पण नाही इथं मित्राचं पाणी पण. तर आम्ही चालू डायरेक्ट आता पॅरिस नाश्ता ऑर्डर केलाय. नाश्ता बिष्टा करून आम्ही डायरेक्ट पॅरिस. आता नाश्ता आल्यावरच मिळूया. तर काही आमचा आता नाश्ता आलेला आहे. गावना चटणी सांगितलेली, कारण की मला गावना चटणी आवडतं आणि मस्त पण लागते. या तुम्ही पण नाश्ता करायला, मी नाश्ता करून घेतो. तर काही आता आमच्या सर्वांचा नाश्ता विष्टा करून झालेला आहे. आता निघलोत आम्ही, बसले तेव्हा सुनामी आयलंड आम्ही निघालो सर्व. तर आम्ही तिथं सुनामी आयलंड आमच्या जवळच बघा.
म्हणजे इथून जवळच जायचं होतं आम्हाला, तर आम्ही आलो होतो पॅरासिलिंगचे बोटमध्ये. बघा मी बसली माझ्या बाजूला आणि भाऊ ना मीच करणार ना, भाऊ आपण दोघं करायचे ना. आणि मी आणि रिया दीदी आणि मम्मी एकटी करणार आहे. मम्मीला भीती नाही वाटत म्हणून मम्मी सिंगल जाणार आहे. दरवेळी म्हणून आता एकटी बसली मम्मी. तर मग आता मस्त बघा हिने बनबन करते की काय बोलू हिला, जाऊ दे बोट मध्ये लोलतय याला पॅराशूट मध्ये न्यावायचं होतं आपण, पॅराशूट मध्ये बोलतो याला एंट्री नाही. मग जाऊन दे पॅराशूट बोट चालू होईल तेव्हा मिळूया. झाला बाय बाय. तर काय आमचं झालंय पॅराशूटिंगचा. आता मी चाललो. हे बघा सगळ्यांनी लाईव्ह जॅकेट घातलेलं आहे. आता मला ते घालून का काय ते, तर तुम्हाला दाखवता आंबा कसे करते माझी बहिणीने सांगतो. घातलेला आहे हा. आम्हीच पहिले नाही काय, आम्हीच पहिले जाणार वरती, मस्त एन्जॉय फुल मज्जा करू आणि तुम्हाला पण दाखवू. हा तुम्ही नक्कीच बघा. आता बोट चालू झाले मिलूया डायरेक्ट. बघा फुल स्पीडला देतात. माझं झालंय मस्त सगळे चॅनल आमचे. मी आलो खूप मजा आली. तुम्हाला काय, तुला काय वाटला? एकदम भारी. मला पहिला भीती वाटत होती, मग वरती गेल्यावर काय नाही वाटत. मला तर एकदम भारी वाटला आता. आपण तर काय आम्ही आलो आता पॅराशूटिंगची लय बेकार वाटला, म्हणजे भारी वाटला ते पॅराशूट मध्ये, पण बोट मध्ये येता लय फाटलेली, लय स्पीड मध्ये होती. पाणी बिण्याचा उडत होता. तेव्हा मी इथे बसलो होता. चप्पल आमच्या चप्पलच भेटत नाही. ते मम्मीच्या तिथं गेले होतं बघायला. ते बोटवाल्याने कुठं काढून ठेवले काय माहिती. काय रे काय ठेवले माहिती नाही आम्हाला, पण आम्ही कौशी बघतो. मम्मी साता गेली तिकडे बघायला. पाणी एकदम भारी, मला एकदम भारी आहे. फक्त डायरेक्ट पॉइंट आहे, नदी आहे. म्हणजे ते खारे पाणी मिक्स होते, ते नदी आहे ती यांची. पण एक नंबर इथं. आता आम्ही परत येणार आहोत तशी मालवणला, तेव्हा पण ब्लॉक करीन. तेव्हा सगळी पोरा दिसू पण आम्ही. तर आता बघू चप्पल काय, आता रूमवर जाऊनच भेटूया काय जातं डायरेक्ट. बरं आम्ही अजून थांबलेलो बोट जवळच. ते काकाला त्यानं मग मच्छी भेटली. काका दाखवा मच्छी. हे काय याच्यात मच्छी भेटली, बोईस भेटलेत काकांना. हे बघा बोईस. तर काका इथं पाक मारतात, तर ते अजून मच्छी पकडतील आणि जातील घरी. तर आम्ही चाललो ना आता, चप्पल घालतो रूमवर जाऊनच भेटूया आता. चल आम्ही आता फ्रेश बीस वगैरे झालो आणि आता चाललो जेवायला. कुठे चाललो तिथे? मार्केटमध्ये हॉटेल आहे तिथं. आम्ही चालू हॉटेलला मार्केटमध्ये. तर आता हॉटेलमध्ये जाऊनच मिळूया. तर काय आम्ही आता जेवायला आलो, नाही तर दाखवायला विसरलो मी. पहिले खावायला सुरुवात केली, नंतर जेवण आल्यावर थाली मागवली. मग थाली आली ना का तुम्हाला दाखवते. बरं काय आता श्रावणीची आली थाली, बागडा खाल्लेली आणि भाऊंची कोलबी झाली आहे. माझी पण येते सुरमई थाली बघा दिदी सांगची, आणि मम्मी चिकनचे ही बघा माझी आलेली आहे भाकरी कोलबी. एवढी चांगली. आता जेवायला या तुम्ही पण. आता मी पण जेवण घेतो. जेवण झाल्यावर मिळूया. काय जण आमचं जेवण झालं आहे. आम्ही ह्या हॉटेलला आलतो बघा मालवणला. काय गाडी चालू ते स्कूटी यायला येत नाही तरी ना. तर कशी चालू दाखव. चालू नाही बाई. हा लास्ट आहे काही जेव्हा ना आम्ही मोदकची ऑर्डर केली. 10 मोदक सांगल्या मोदक. आता ते घेतो आणि जातो. मग मम्मी इथं काय तर काय आता आम्ही मम्मीने मोदक बिदक घेतले बघा.
हे मोदक घेतलेत, जास्तच घेतलं जरा मोदक कारण की भारी लागतं आणि जेवण पण एकच नंबर होता. आता मी चालत रूमवर डायरेक्ट, नंतर आम्ही गार्डन आणि बीचवर जाणार आहोत. तर डायरेक्ट नंतर फ्रेश बीच वगैरे झालो ना का डायरेक्ट तेव्हाच मिळूया. तर काय आम्ही रूमवर आलो आणि डायरेक्ट इथं मोदक खायला बसलो. एकदम एकच नंबर मोदक, पण टेस्टेड एकदम. काय हो साधूक तूप आहे, एकच नंबर आहे. तुम्हाला दाखवतो. ही झोपली बाई एरी घ्यायची. एकच नंबर वाटतं काय तुम्ही चाटत राहणार हातबीत टेस्टी आहे. हे आमच्या घरात येते कोण आहे तिच्यावर लक्ष नका देऊ. काय खाऊ तुम्ही काय आता मोदक बिदक खाऊन झालेला आहे सर्व काय माझा आणि एकच नंबर होता टेस्टी. तर आम्ही नंतर आता थोडा आराम करतो न रॉक गार्डनला जाणार आहात. तर तुम्हाला रॉक गार्डन दाखवीन मी. आणि काही हे बघा काय चाललंय काही हे डान्सर हे बघा ना याची गाणी लावणारी पोर मेंटल. ओ माय गॉड ए दिक्षा बापूस नाही बघायची डान्स. तर काय तर नंतर आपण रॉक गार्डनला जायला भेटूया. तर काय तर आम्ही सर्वजण फ्रेश बीच वगैरे झालो आणि आता चालू मी रॉक गार्डनला. जय श्रावणी तिथे भाऊ आणि बाबू एकांशी तिथे मम्मी दिदीचा आणि पिंशा डॉन तिथे बघ भाऊ शिवाजी तर त्याला. तर काय आता डायरेक्ट रॉक गार्डनला जाऊन भेटूया. तिथंच मिळू डायरेक्ट आता आणि तिथले काय असेल ते सर्व काय तुम्हाला दाखवतो. तर जाऊन तिथंच मिळूया. तर काय आता आम्ही आलो रॉक गार्डनला आणि बघू शकता इथे अशी झाडं सगळी चालेल. आता इथं आता चालूत आम्ही. कुठे चालू भाऊ आता? डॉल्फिन बघा. आता इथं काहीतरी आहे कुठला पॉईंट आहे काय माहिती. ऍक्च्युली तर यायचं असतं संध्याकाळची वेळी सनसेटचे. फाउंटेनचं सुकलं आहे. आम्ही फाउंटेनच्या याचे चालतो. ते डॉल्फिन पण नाही डॉल्फिन होतं. आता इथं यांच्याबद्दल फोटो काढायचा ते काय बघू जर स्विमिंग पूल होतं मस्त. इथं पाणी भरलं उडी मारायला भेटली अशी म्हणा. त्यानंतर आम्ही तिथं मालवणचं काहीतरी रेल्वे तिथं जाणार आहात. आता पावसाला फोटो काढतो तिथं फोटो सेशन. तर काय तिथं आपले मुंबई सारखं मरीन ड्राईव्ह आहे. सेम मरीन ड्राईव्ह त्यामध्ये मला दाखवतो. काही सेम इथं मरीन ड्राईव्ह सारखं आहे मुंबईचे आपले बघा सेम. नाही ते सनसेट पॉईंट आहे इथंशी. आम्ही लेट झालो खूप तिथे. सांग जरा काही. आम्ही खूपच लेट झालो. आम्ही झोपलेलो दिदी जाणार बी आम्हाला सगळ्यांना आराम करायला लागतं कारण की झोप पूर्ण नाही झाली तर मग आमचे वांदे होतात. आम्ही फक्त रिलॅक्स साठी आलेलो इथं. हा असं टाइमपास आलतो आम्ही. फिरासाठी नाही आलो आम्ही असं टाइमपास साठी आलतो म्हणून फिरलो नाही आम्ही जास्त. हा आता आम्ही तरी नेक्स्ट टाइम आम्ही खूप प्लॅन केले आहेत अजून. तर तुम्ही नक्कीच ब्लॉग बघा. पण एकदा तरी नक्की विजिट करा मालवणला आल्यावर रॉक गार्डनला. मस्त आहे. पण सनसेट टाइमला या खूपच भारी वाटतं. 5:30-6:00च्या दरम्यान या तुम्ही. 5 ते 6. हा ठीक तेवढे घ्या माझ्या. आता इथे बाबूसा खातात. आता तिथं गार्डनची इथं जाऊ आतमध्ये. तिथं गार्डनची गार्डन नंतर जाऊन दाखवू ना. मग तिथं पण दाखवतो. तिथं आय लव्ह मालवण लिहिलं आहे ना वाटतं. ते पण तुम्हाला दाखवतात. तिथं जाऊनच मिळणार आहे आता. तर काहीच आम्ही तर नाश्ता करत होतो. आम्हाला टाइमपास झाला नाश्ता करा. 9ला गार्डन होतं बंद. आम्ही नाश्ता करता करताच 9 वाजले आणि फोटो काढत पक्का फोटो काढून टाइम घालवला आम्ही. आता नेक्स्ट टाइम येऊ तेव्हा तुम्हाला दाखवून शकला. काय तिथे तुला काय वाटतं आता? नेक्स्ट टाइम येऊ पण लवकर येऊ. सनसेट पॉईंट. हा तर बघू आता कधी येऊ. सनसेट पॉईंट इथं भारी आहे पण आम्हाला रात्र झाली यायला. आता डायरेक्ट तुम्हाला बघू. आता तिथं मालवणचं चालू आहे का लाईट मला असं वाटतं तिथे आहे ना. बघा गार्डन आहे तर तिथं जाऊया. तिथं जाऊन दाखवतो तुम्हाला काय ते. चल आता. तर काही इथं या गार्डनची बनणी केली पटकन आम्ही तुम्हाला दाखवतो. इथं काय हे बघा इथं मस्त खेळू काय बघा रॉक. सांग जरा काय सांगू दाखव. हे बघा हे मालवणचा यो आहे. मालवण लिहिलं आहे इथं. आणि तिथं मस्त लाईट आहे. तिथं फोटो पण काढतो आता 1-2. आणि इथं छोटंसं गार्डन आहे बस दुसरं काही नाही. तिथं बायला काय वेळेला आहे बाहेर. आता दिदी आता काय जायचं आपण आणखी काय जायचं आता इथं माहिती नाही. चल त्या फोटो काढू. आता यांचं मी फोटो काढते. काहीच फोटो काढून झाले मिळूया काय. तर काही इथं बारके पोरांसाठी पण यो आहे गार्डन. त्यामुळे दाखवत आहे. हे बघा इथे झाड दिसतं तुम्हाला दाखवते. बघा हे छोटूसा इथं बारके पोरांसाठी केलं तर. आणि इथं आम्हाला बोलत मम्मीचा मग ते या लवकर इथं बंद झालं गार्डन.
तर चालू ते बघा मम्मीच्या पुढे दिदीचं चालतं हे बघा तर तर आता बाबूस इथं गाडीत बसले गाईच हे बघा तो एकांश यो गेला आता एकांश इथं बघ खुश झालं नाही खुश काहीच मर्सडीज घेऊन आला वाटतं मर्सडीज तर काय इथं भाऊ फिशपा करतात फिशपा बघा फिश बघू शकता तुम्ही काय बोलतं आम्ही आपल्या खड्ड्यान फुकट करत असं आहे का नवरा 1 तास 2 तास फुकट गलवाल जाऊचं गल टाकतो ना फिश बरोबर सोबत माझ्या बहिणीची डेंजर बाबा तुला पटका हे भाऊ आता आम्ही हे भाऊ इथून चायनीज घेतात इथूनच घेतात कारण की इथं टेस्ट आहे बोलतं तर मम्मी बोलतं आम्ही हॉटेलशी घेऊ तुम्ही इथून घ्या बोलतं तर आम्ही चालू होतो सांगते बघ कैसा पाणीवर उडी मार तीनशे बघ कसं मारतोय तीनशे गाईस फुल मस्ती करतोय गाईज मम्मी बसली तर मम्मीचे पाय मम्मी उडवते पाय मम्मी पाय उडवते गाईज एकच वेळेला मम्मीचा आता पाय उडवते निसती बघू शकता मी बसते थांबा गाईज मम्मीच्या तुमच्या तर काय आता मी आलो मशाज करायला मशाज येऊ पुरी अंगाची भाऊ करतो इथं आता मी करतोय तुम्हाला दाखवतो मग कशी होते मशाज गाईज ओमकार आणि जिजू बसले आता मसाज साठी बघा जिजू तर झोपलेत ओमकार काय करतो ते बघा चाललाय झोप मग तू पण जिजू बरं वाटतंय थांबा रे फुल मसाज होते का नक्की एकदम भारी वाटते काय एकदम रिलॅक्स एकच नंबर माझा आता पाटणीची तर दुखते तो पण बरा होईल मला असं वाटतं ओके ठीक आहे मी पण थोड्या वेळेला ट्राय करते बघते पायाची होते गाईस पाटणीची होते मानाची नंतर भेटूया आता गाईस डायरेक्ट तर काय तर माझी मशाज झाली एकदम लय भारी वाटते एकदम स्मूथ वाटते अंगच अख्खा हलका झालाय तर श्रावणी पण करायला लागली लगेची माझी दीदी बसली त्याची मशाज करायला एक नंबर एकाच भाई उभा नाही करायचा भाऊ बिवसा सर्वजण करतात आणि तशी ते बाकीचे भावांनी दिदी जेवतात भाऊ काय बोलतो म्हणा मार तुला लय होणार आहे ह्यो तर आता मी जेवतो बिवतो थोड्या वेळात आणि निघतो इथून तर काय आता आम्ही इथून जेवण घेऊन झालं आमचं तर मम्मी ऑर्डर देते दिदी सावी ना तिथे त्याने चायनीज ते जास्त भारी वाटले म्हणून इथं ऑर्डर दिली मम्मी आम्ही थांबली आणि आता मी आता ते हॉटेलला चालू ते क्रॅब लॉलीपॉप घ्यायला तिथं मस्त टेस्ट आहे तशी चायनीजला लॉलीपॉप पार्सल आणि चायनीज बाकी पार्सल घेतलं आहे अजून त्यांची मशाज चालली तर आता आम्ही त्या हॉटेलला जाऊ मस्त 2 प्लेट क्रॅब लॉलीपॉप घेणार आहोत मस्त मम्मीला ना मलाच त्यानं कोणाच नाही दिदे मशाज झाली कसं वाटतंय तुला भारी वाटला आज सावनीची अजून चालली काहीच भारी वाटले गाईड चप्पल सांगते एकदा तरी तुम्ही हा एक्सपिरियन्स नक्कीच करा असा भारी वाटला ही जरा जास्तच बोलली काहीच तर आता आपण डायरेक्ट रूमवर जाऊनच मिळू बाय बाय तर काहीच आम्ही निघूत मार्केटमध्ये गेलतो ते हॉटेलमध्ये क्रॅब लॉलीपॉप घ्यायला ना तिथे 2 डिश घ्यायचं आणि दीदीला पण जेवायला घ्यायचं होतं कारण की ते चायनीज दीदीने ऑर्डर नव्हती दिली तर मग ते आम्ही मार्केटमध्ये गेलो खूप रस्त्याच्या चुकलो पटकन गायत न मग हॉटेल 2 मिनिटासाठी मी पोचलो आणि 2 मिनिटासाठी
बंद झाला. तर मग आता आलो आम्ही रूमवर. बाबू काका निसं किक चालतंय काय तिथे काही नाही. तर मी निघूचेच कपडे घातले असे टाइमपास. मग ते काय करत झोपीन मस्त इथे. तर गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय. आता मिळूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.